गुड मॉर्निंग गाईज. आज होता संडे. जरी संडे असला तरीसुद्धा आज मला 2 कामं होती. एक म्हणजे माझं ऑफिस आणि सेकंड म्हणजे माझ्या बहिणीचं केळवण. त्यामुळे आज मला दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या होत्या. सो मी मॉर्निंगला निघाले ऑफिसला जायला आणि घरामध्ये तर ऑलमोस्ट सगळेजण तयारी करतच होते. प्रयत्न तर हाच होता माझा की फटाफट कामावरून लवकर रिटर्न येण्यासाठी, पण नाही जमलं. फायनली माझी बहीण आली आहे आणि या ॲक्च्युअलमध्ये इथे मी उपस्थित नाही आहे, पण हे सगळे मला खूप मिस करत आहेत. हे तुम्ही नेक्स्ट पुढे बघू शकताय. तर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर एकच किस्सा आठवतो आहे मला हिचा, जो की रात्री 1 वाजता तिने माझ्या पप्पांना म्हणजे तिच्या मामाला फक्त आणि फक्त एका ॲपलसाठी बाजारात पाठवलं होतं. अँड देन जुन्या पद्धतीप्रमाणे आजीने तिची मीठ आणि मोहरीने नजर काढली. हे या साध्या चेहऱ्यावरती अजिबात जाऊ नका तुम्ही. ही फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी आहे जे की ती करते. आता परत करेल, बघू शकता तुम्ही. सी दिस. बाकी काही नाही, फक्त फॉर्मॅलिटी. आणि या मॅडम हे काही डेकोरेशन न बघता सरळ चालत पुढे गेलेल्या आहेत. देन नंतर कळलं की इथे काहीतरी आहे. बघू शकता तुम्ही तिची रिॲक्शन. आता फार काही नाही जमलं डेकोरेशनसाठी, जे काही जमलंय ते बघू शकता. वेळ नाही मिळाला ॲक्च्युली. आणि इथे माझ्याबद्दल चर्चा चालू होईल थोड्या वेळामध्ये. कुठे गेली? येते ना. सुट्टी नाही ना देते. या टायमिंगला पहिल्यांदा असं झालं की मी कोणत्याही डेकोरेशनमध्ये सामील नाही आहे. आणि ही छान रांगोळी अशी माझ्या हाताने काढली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मॅडमची आरती होते आहे. आणि मॅडम फक्त आणि फक्त नमस्कार करत आहेत, बाकी काही करत नाही, कारण तिला कळत नाही आहे ॲक्च्युली की मी काय करावं. आणि मी तर म्हणेन की मॅडमनी कुर्ती घातली आहे हेच खूप नशीब आहे आमच्या सगळ्यांसाठी की ती ट्रॅक पॅन्टवरती आली नाही आहे केळवणाला. साडीची तर लांब लांबपर्यंत अपेक्षा नाही आहे. बघू शकता तुम्ही, ही आहे नवरी, जी की गणपती बाप्पा कसा बसतो हे दाखवते आहे. आणि मग जास्त इथे वेळ न काढता मॅडमच्या पोटात खूप कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे मॅडमनी पटापट आरती करून घेतली आणि मग बसल्यात जेवायला. सो हे लाड काही आत्ताचेच नाही आहेत बरं का, हे लहानपणापासूनचे लाड आहेत आमचे. भलेही हे दोघं लहान असलेत तरीसुद्धा. आता त्यांच्यापेक्षा लहान कोणीतरी घरामध्ये आलं आहे, त्यामुळे ह्यांना काही अटेन्शन मिळत नाही आहे. तुम्ही बघू शकता या दोघांचं काय चाललं आहे. सीधीच हेच दोघं खूप लहान झाले. ॲक्च्युअल मला एक फोटो भेटला आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे लहानपणीचा ध्रुव आणि ही आहे ऋत्वी. हे लहानपणीचे फोटो आहेत दोघांचे सुद्धा. आणि मग एक छोटंसं गिफ्ट मी घेतलं होतं. बघूया तन्वीची रिॲक्शन. ॲक्च्युअलमध्ये गिफ्ट देईपर्यंत मला धीर नव्हता आणि जेव्हा गिफ्ट तिच्या हातामध्ये पडलंय बघू शकता तुम्ही, एका सेकंदाचा विचार न करता मॅडमने ते गिफ्ट फोडलंय. काय गिफ्ट द्यायचं हे सुचत नव्हतं, पण रिसेंटली त्यांचं प्री वेडिंग झालं होतं आणि प्री वेडिंग करणारा सुद्धा फ्रेंड माझाच होता. सो म्हटलं काहीतरी तसंच देऊ. आणि सी दिस रिॲक्शन. जो फोटो तिला माहीतही नव्हता, ॲक्च्युअलमध्ये तिने बघितला नव्हता आणि तीच ते बोलते व्हिडिओमध्ये की हा फोटो माझ्याकडे नाही आहे अजून आणि तेच मला तिला गिफ्ट द्यायचं होतं. सो ती खूप जास्त खुश होती आणि तिला खुश बघून घरातले सगळे लोक खूप खुश होते. व्हिडिओ करते म्हणून नॉर्मल करू नको. नीट सांग कसा वाटला. सगळ्यांना कसं वाटलं गिफ्ट? हे आहेत मुलीचे बाबा, ही आहे मुलीची आई, ही आहे मुलीची बहीण, ही आहे मुलीची आजी आणि ही आहे मुलीची मावशी, ही आहे मामी आणि हा आहे भाऊ. कॅमेरा
अशा प्रकारे मी आल्यानंतर मस्ती करून झाली होती आमची. अँड देन त्यानंतर सासरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीला तिची आई काही ना काहीतरी सांगत असते. आता बघूया आमच्या आत्तेने तिच्या मुलीला काय सांगितलंय. खूप जास्त फनी आहे. हसून हसून आमचं तर पोट दुखलंय. तुम्ही सुद्धा ऐकू शकता. अशा प्रकारे तन्वीचे केळवण करून आम्ही केलं तिला बाय बाय. चला आपण पण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.